साधारण दरवर्षी सणासुदीचे दिवस आले की साखरेच्या भावात एक 2-4 रुपयाचे दरवाढ होते, त्यात नवीन काही नाही. पण यंदा तो जंप डायरेक्ट 20 रुपयांवरती गेला. मग हे असं का झालं आणि याचा ही जी दरवाढ झाली याचा खरंच फायदा कारखान्याला झाला की शेतकऱ्याला झाला की व्यापाऱ्यांनी साठी मारून करून हे सगळं घडून आणलं, असे अनेक प्रश्न आता सध्या ह्या साखर बाजारपेठेत उपस्थित झालेले आहेत. आपल्यासोबत त्याच क्षेत्रातले एक्सपर्ट आहेत, स्वतः साखर आयुक्त राहिलेले आहेत शेखर गायकवाड सर. तुमचं स्वागत जी 24 हे चाललंय काय नेमकं? कारण 3 वर्षांनी माझ्या माहितीत हा फिनॉमिना येतो, बफर स्टॉक वाढतो किंवा कमी होतो. पण यंदा एकदम 20 रुपयांनी मला वाटतं गेल्या काही वर्षातली ही उच्चांकी दरवाढ असेल. 2-3 गोष्टीची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे. ऊस हे असं म्हणतो की 5 वर्षातले 3 वर्ष पीक चांगलं येत नाही आणि 2 वर्ष चांगलं पीक येतं. सो म्हणून असं म्हणतात की हे सायक्लिकल क्रॉप आहे. जगभर अशीच परिस्थिती ब्राझीलमध्ये आहे, भारतामध्ये पण आहे. दुसरा मुद्दा आहे की आपल्याकडे मागच्या वर्षीसुद्धा हवामानामुळे सगळे अंदाज चुकले. 106 लाख टन आपण म्हणलो की महाराष्ट्रात होईल, मग आधी 91 लाख टन होईल, मग शेवटी झालं 89 लाख टन. भारत सरकारचं सुद्धा किती डिफिसिट झाले गेल्या वर्षी? मागच्या वर्षी साधारण 21 लाख टन आपल्याकडे डेफिसिट झालं आणि अखिल भारतीय पातळीवर जवळजवळ 11%, म्हणजे 343 वरून 276 पर्यंत. कशामुळं? हे अपेक्षित उत्पादन आलं नाही. सतत पाऊस पडला काही ठिकाणी आणि काही ठिकाणी पाऊस पडलाच नाही. हे जे ही मुख्य दरवाढ जी आहे ती 2 कारणांमुळे आहे. एक आहे हवामानातला बदलमध्ये 11% जो फरक पडला आहे तो केवळ ऊसाचं उत्पादन तेवढं आलं नाही त्यामुळे आहे. साखर उत्पादनात घट किती झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत? 11% स्ट्रेट घट झाली. त्याचबरोबर क्षेत्रामध्ये पण घट झाली. आपण 2021ला जेव्हा जास्तीत जास्त प्रोडक्शन केलं भारताने त्यावेळी कोविड काळात म्हणजे कोविड काळात होतं 15.5 लाख हेक्टरवरून आता थेट 13.5 लाख हेक्टरवर आपण आलो, म्हणजे 2 लाख हेक्टर क्षेत्र कमी झालं ऊसाचं. कुठल्या भागातलं विशेष करून? तो बरेच मराठवाड्यातला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं टनेज पण कमी झालं आहे. आणि हे सगळं होत असताना आपण इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवत गेलो, साखरेचं कमी करत गेलो, त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढवली नाही. इथेनॉल हे एक कारण आहे, पण ह्या वर्षीचं ते कारण नाही. कारण इथेनॉल आपण सुरुवातीला 80% ऊसापासून बनवत होतो आणि 20% धान्यापासून बनवत होतो. आता उलटं प्रमाण झालं आहे. 20% हे ऊसापासून बनतं आहे आणि 80% अन्नधान्यापासून बनतं आहे. त्यामुळे इथेनॉलमुळे झालं नाही हे म्हणणं बरोबर आहे. पण आता सुरुवातीला सांगितलं की इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवलं तर पेट्रोलच्या डिझेलच्या हाईक जे आहेत ते कमी होतील, त्याच्यामुळं ते वाढवत गेलं. सगळं शासनानेच, केंद्र शासनाने पॉलिसी बनवून इथेनॉलचं प्रोडक्शन 5%वरून 10%वर नेलं. म्हणजे त्यातलं जे ज्याला आपण कंटेंट 20%वर आलं ते सगळं. पण ना त्यांनी पेट्रोलचे भाव कमी झाले, उलट गाड्या खराब व्हायला लागल्या आणि त्यात आता साखरेच्या दरवाढीचं दणका. नेमकं चाललंय काय? सरकारचं काय चुकलं नेमकं याच्यात? मला असं वाटतं की 2030पर्यंत 20% ब्लेंडिंग करणार होतो, ते आपण 5 वर्ष अलीकडं आणलं. आणि हे करत असताना अस्तित्वात असलेल्या ज्या गाड्या आहेत ते याला सुटेबल आहे की नाही याच्याबद्दल मला असं वाटतं याच्यामध्ये घाई झाली आणि 20% ब्लेंडिंगने काही होत नाही. आजही शासनाचं असं म्हणणं आहे की प्लास्टिकचे काही पार्ट वगळता याच्यामध्ये काही फारसा फरक पडत नाही. परंतु ब्राझीलला ह्याच कार्यक्रमाला जवळजवळ 27 वर्ष लागली. याचा अर्थ असा आहे की इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम करत असताना मल्टीफ्युएल इंजिन येणं आणि अस्तित्वात असलेल्या गाड्यांमध्ये हायर टाईपचे मशिनरी येणं, हे सगळ्याचा एकत्र विचार व्हायला पाहिजे होता. कारण मी हा प्रश्न अशासाठी मध्येच विचारलं, थोडं विषांतर झालं ते, कारण असा एक आरोप होता की इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवत गेल्यामुळे, साखरेचं कमी करत गेल्यामुळे आज साखरेचे दर वाढलेले आहेत. तथ्य किती? याच्यात तथ्य 30-40% असं आहे की या दोन्हीमध्ये साखर कमी करायची, कारण ही भारत ही जगातली सगळ्यात मोठी डायबेटिक कॅपिटल झाली. एवढी साखर आपल्याला लागत नाही. मग बफर स्टॉप स्कीम आपण योजना बंद केली. साखरेचं साठा होता 110 लाख टन, तो 100, 80, 70, 60, 40 करत आता अक्षरशः ऑक्टोबर एंडला 10 लाख टन शिल्लक राहील. बफर स्टॉक आपण पहिला किती ठेवायचं आणि आता किती ठेवलाय? पूर्वी 60 लाख टन ठेवत होतो, यावर्षी हा 32 लाख टन राहील असा अंदाज करून प्लॅनिंग करण्यात आला आहे. त्याच्यामुळे गडबड झाली.
त्याच्यामुळे म्हणजे उत्पादनच घटलं आहे. म्हणजे एकतर त्यावेळी आयात करणे किंवा आत्ता गरज असेल तेव्हा करणे. आपण लास्ट निर्यात कधी केलेली साखर? आपण 2021मध्ये 110 लाख टन साखर निर्यात केली. त्यानंतर निर्यात केली? निर्यात केली नाही, नंतर बंदीच घातली आपण त्याला. पूर्ण बंदी घातली? पूर्ण घातली. मागच्या वर्षी 15 लाख टन निर्यातीला, ह्या अंदाजाने की उत्पादन जास्त होईल असं गृहीत धरून 15 लाख टनाला परवानगी दिली. प्रत्यक्षात 8 लाख टन निर्यात केली आणि नंतर त्याला परत बंदी घालण्यात आली. म्हणजे झालीच नाही निर्यात. निर्यात झाली नाही. म्हणजे गणित कुठं मग ज्याला आपण मागणी आणि पुरवठा, जे साधे एक बाजारपेठेतलं एक साधं एक लॉजिक तत्व असतं, ते गडबडलं कुठं नेमकं? मग नाही, गडबड. आपली गरज किती, आपल्या देशाची, आपलं उत्पादन किती, आणि अनेक ठिकाणी गडबडलं आहे याच्यासाठी की ऊसाचं क्षेत्र किती, क्षेत्रावरून उत्पन्नाचा अंदाज जो आहे तो बांधता येत नाही. जो शेतकरी म्हणतो मला 80 टन उत्पादन निघायला पाहिजे, तो त्याचं 45 टन निघतं आहे, 50 टन निघतं आहे. ह्याची सगळ्याची जो इफेक्ट आहे तो उत्पादनावर होतोच आहे. म्हणजे म्हणून ते म्हणतात की सायक्लिकल पीक आहे. लोकांचा अंदाज पण चुकतोय, शेतकऱ्यांचा अंदाज चुकतोय. एकच शेतकरी 10 ठिकाणी नोंदवतोय ऊस. या सगळ्याचा आपण शिस्त निर्माण केली नाही, असा पण त्याचा अर्थ आहे. असं काही आहे का मी? कारण यापूर्वी साखर कारखान्याची कॅपॅसिटी 1-2,500 मेट्रिक टन असे, बहुतांश कारखाने ते डायरेक्ट डबल केली. मग त्याच्यामुळे जो आपला पिरियड होता हंगामाचा, जो पहिला 3-4 महिने असायचा, तो एकदम कमी झाला 100-90 दिवसावर. त्याचा याच्यावर काय परिणाम झाला? नाही, त्याचा ह्याच्यावर उत्पादनावर काय होत नाही. जेवढा ऊस आहे तेवढा गाळलाच जातो. लोकांची अपेक्षा आता जास्त थांबायची नाही. जसं जयंती आता 10 मिनिटाचा व्हिडिओ बघत नाही, तो 3 मिनिटाच्या वर गेला की नजर बदलतीये, तसं शेतकरी 100 दिवस थांबायला तयार नाही, असा त्याचा अर्थ आहे. पण याच्यामुळे ह्या अख्ख्या शुगर इंडस्ट्रीवर, याच्यावर किती मोठी इकॉनॉमी तुम्हाला माहिती आहे, सगळे लोक, ते रोजगार असेल, सगळं मनुष्यबळ असेल, त्याच्यावर परिणाम होतो ना सगळ्या गोष्टींमुळे. नक्की परिणाम होतो. म्हणून नेहमी धोरण हे लॉंग टर्म असायला पाहिजे. मी परवाच्या मुलाखतीत एका म्हणलो होतो की साखरेचा दर, विक्रीचा दर 31 रुपये आणि FRP 34 रुपये, ही एकदम चुकीची गोष्ट आहे. कच्चा माल जास्त किमतीला घ्यायचा आणि साखर कमी दराने विकायची. याच्यामुळे जी कोंडी झाली कारखानदारीची, त्याच्यामुळे पण लोकांचा भ्रमनिरास झाला की आता ऊस घ्यायलाच नको, कारण पैसे वेळेवर मिळत नाही. मग बँका पण म्हणतात 31 रुपये धरून आम्ही तुम्हाला कर्ज देऊ. हे सगळं जे गणित आहे, मला असं वाटतं ऊस धंद्याचा बारकाईने अभ्यास करूनच धोरण ठरवायला पाहिजे, लॉंग टर्म ठरवायला पाहिजे. आता याच्यावर उपाययोजना काय करायचं? कारण कसं आहे, तुम्ही म्हणता एक आता यंदा तर अल निनो आहे, ऑब्व्हियसली लागवड क्षेत्र कमी होईल, उत्पादन कमी होईल, मग हे रेट आणखीन वाढत जाऊ शकतात. कारण का व्यापाऱ्यांना पण आता हे माहिती आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये अख्ख्या भारतात कुठेही एकही कारखाना सुरू होऊ शकत नाही. म्हणजे साखर तयार होण्याची काही शक्यताच नाही. व्यापारी याचा जे गैरफायदा घेतलाय कमी पिरियडमध्ये, तो हाच आहे की आता त्यांना कोंडीसमोर स्पष्ट दिसत आहे की दिवाळीचा सण सुरू होणार, गणपती सुरू होणार आणि अशा वेळी साखर येऊ शकत नाही. ती आली तर आयातच होणार. आयात झाली तरी ती 2 महिने भारतात पोहोचू शकत नाही, कारण कच्ची साखर आहे, ती परत प्रोसेस करायला पाहिजे. याचा फायदा शॉर्ट टर्ममध्ये, शॉर्ट मार्जिन. थोडक्यात ह्या साखर दरवाढीला डायरेक्ट 20 रुपयाच्या जंपला व्यापाऱ्याची साठेमारी वृत्ती जबाबदार आहे? निश्चित जबाबदार. किती प्रमाणात? बऱ्याच प्रमाणात. म्हणजे कदाचित 80% आसपास व्यापाऱ्यांची वृत्ती जबाबदार आहे. पण कदाचित काही कारखाने जे आर्थिक अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या दबावामुळे या व्यापाऱ्यांकडनं पैसे घेत आहेत ॲडव्हान्समध्ये, ते पण याला जबाबदार असायची शक्यता आहे. मग याला तर पर्याय काय? कारण हे लॉंग टर्मचा विचार करून हे सगळे करायला, कारण एवढी 20 रुपयाचा प्रति किलो दर नाही परवडणार सर्वसामान्य. साखर कडू झाली. 10 लाख टन आयात करायचा निर्णय घेतला. आता साखरेच्या दरावर थोडा दबाव येईल आणि स्टेबल राहतील दर 2 महिन्यासाठी. फार काही कमी होतील असं वाटत नाही, कारण हे स्पष्ट आहे की नवीन साखर इथे तयार नाही होऊ शकत. मग पुन्हा आता हे वाढलेले रेट कमी करण्यासाठी काय केलं जावं? मला स्वतःला असं वाटतं की पहिल्यांदा साखरेची विक्री किंमत वाढवली पाहिजे. त्याशिवाय कारखान्यांचा कॅश फ्लोच जमू शकत नाही. नसेल तर मग आता किती पाहिजे? मला जरा FRP, MSP आणि 5 वर्ष साखरेच्या विक्रीची किंमत ही 31 रुपयावरून 37 रुपये करावी आणि आता नव्याने त्यांनी सांगितले 45 रुपये करावी. अशा प्रकारची मागणी साखर इंडस्ट्री करत आहे. त्याच्यावर शासनाने काही निर्णय घेतला नाही, पण तो घ्यायला पाहिजे होता. पण आता बघा, बाजारपेठेत साखर असते डायरेक्ट 60-65 रुपये किलो आहे आणि कारखाने ती केवढ्याला विकतात? कारखाने ते साधारण जर 58 रुपयांनी कारखान्यांनी विकली तर आपल्याला रिटेलमध्ये 62 रुपयाच्या पुढे मिळते. पण आता हे 20 रुपयाचं जेम कुठून आलं? मग
तो काही कारखान्यांनी तयार करत नाही. कारखान्याकडे व्यापाऱ्यांनी सट्टेबाजी केली असणार. रुपयाचा फायदा नाही थेट कोणाला व्यापाऱ्यांना होणार. मॅक्झिमम व्यापाऱ्यांना होईल. मॅक्झिमम व्यापाऱ्यांना. याच्यावर शासन काही दबाव हे आणू शकत नाही का? शासनाने 2-3 गोष्टी केल्या. त्यांनी किती साठा ठेवायचा त्यांच्याकडे याच्यावर त्यांनी निर्बंध आणले. 15 दिवसाच्या आत साठा हा बाहेर काढला पाहिजे आणि विकला पाहिजे याच्यावर एक अधिसूचना त्यांनी काढली. पण प्रत्यक्षात काही ठिकाणी कदाचित सरकारला धाडी वगैरे टाकून याच्यावर कंट्रोल आणावं लागेल. मग साखरेचे आता जे 20 रुपयाने वाढलेलं रेट येतं ते किमान खाली आणण्यासाठी काय तातडीची उपाययोजना ज्याला आपण म्हणू ते काय केलं पाहिजे? आणि लॉंग टर्म केलंय सरकारने केलंय आयात करायचं. आयात जर 62 रुपयांनी साखर किंवा 60 रुपयांनी इकडे पडणार असेल तर त्याच्या पुढे फार वाढणार नाही एवढी दक्षता सरकारने घेतली आहे. आता ह्याच्यावर आत्ताच मला असं वाटतंय केंद्राने जेव्हा जाहीर केलं की 10 लाख टन आपण आयात करणार आहोत त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजार पण ताबडतोब वाढले की भारत एका वेळी 10 लाख टन साखर आयात करणार आहे. सो त्या आंतरराष्ट्रीय पण व्यापाऱ्यांची त्याची रेट वाढवली आहे. त्यामुळे हे गणित हे डिमांड सप्लायचंच गणित आहे मुख्यतः. मग आता लॉंग टर्म उपाय काय? लॉंग टर्म उपाय हा आहे की ऊसाच्या पिकाला महत्त्व द्यायला पाहिजे. कारण महाराष्ट्रासारख्या राज्यात 35 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहे. MSP ऊसाची वाढवायला पाहिजे. कॅश फ्लो वाढवायला पाहिजे. कमी पैशामध्ये कर्ज वर्किंग कॅपिटल कॉपरेटिव्ह कारखान्यांना दिलं पाहिजे. आणि कदाचित कोऑपरेटिव्ह कारखाने राहिल्याकडे सगळं खाजगीकरण केलं नाही त्यांनी. त्यामुळे वर्किंग कॅपिटल जर महागडं झालं तर हा प्रॉब्लेम अजून अवघड होणार आहे. आणि एक रकमीसुद्धा शेतकऱ्याला पैसे नाही देता कॅश फ्लो जर शेतकऱ्यांचा मेंटेन करता आला कारखान्यांना तर जास्त फायदेशीर आहे. कारण का हे शेवटी कोणाची धन आहे? हे बँकांची धन आहे. प्रत्येक कारखाना 25 कोटी रुपयाचं व्याज हा बँकांना देतो. मग हे पैसे बँकांना जाण्यापेक्षा शेतकऱ्याला जर मिळाले असते ते कधी आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढला तुमच्या साखर आयुक्तालयावर की आम्हाला हे रेट वाढले तर आम्हाला भाव वाढून द्या. 500-600 कोटी रुपये कॅश असलेला कुठला भारतात कारखाना आहे की जो पहिल्या दिवशी तुम्हाला देईल पैसे? असं काही होऊ शकत नाही. हे पैसे कुठून तरी बँकेतूनच येणार आहेत. ते त्याचा दर कमी नाही झाला, त्याचा पेनल्टी कमी नाही झाली तर हे असंच चक्र चालू राहू शकेल. मग आता हे चक्र थांबणार कधी? पुन्हा जागेवर येणार कधी? हे सगळे जागेवर येणार म्हणजे 2 किंवा 3 वर्षात परत जेव्हा 2021 सारखं नव्याने जास्त उत्पादन वाढेल त्याच वेळी हे दर आटोक्यात येतील. आता मला सांगा भारतातलं आपलं उत्पादन किती, साखरेची गरज किती, डिमांड किती? आणि भारताची एकूण गरज साधारण 280 लाख टनाची एवढी आहे. 280 लाख टन ऑक्टोबरच्या शेवटी जेव्हा कारखाने नव्याने सुरू होतात बरोबर आहे तिथपासून तर पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत लागणारी साखर आहे. उत्पादन मात्र 306 लाख टनापर्यंत आलं आहे. त्यातलं 20 ते 22 लाख टन आपलं इथेनॉलमध्ये जात आहे. त्यामुळे आता जेमतेम जेवढं उत्पादन कट टू कट चालू आहे म्हणजे आज स्वयंपाक करायचा आणि लगेच जेवायचं ही सिस्टम चालू आहे. त्याला आपल्याला 60 लाख टनाचा बफर स्टॉक करायला पाहिजे. म्हणजे बफर स्टॉक पुन्हा वाढवला पाहिजे. पुन्हा वाढवला पाहिजे. हे होते शेखर गायकवाड सर. हे या साखर धंद्यातले एकदम तज्ज्ञ आहेत, स्वतः प्रशासकीय अधिकारी राहिलेले आहेत. म्हणून यांनी सगळे बारकावे अगदी व्यवस्थित आपल्या प्रेक्षकांना समजून सांगितलेले आहेत. आशा करू की सरकार यांची मुद्दे जे आहेत ते ध्यानात घेईल आणि शॉर्ट टर्म प्लस लाँग टर्म असे दोन्ही त्याचे इफेक्टिव्हली त्याची उपाययोजना करतील जेणेकरून पुन्हा साखर ही कडू होणार नाही सामान्य ग्राहकांसाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.